तर विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं हर्षा जेजू या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे अपूर्णांक. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचे प्रकार कोणते आणि एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये कसे रूपांतर केले जाते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अपूर्णांक म्हणजे जी संख्या पूर्ण नाही किंवा पूर्णांक नाही अशा संख्येला अपूर्णांक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एक गोल चपाती आहे तर 4 समान भाग केले. फॉर एक्झाम्पल, एक चपाती आहे तिचे 4 समान इक्वल भाग केले. त्यापैकी एक भाग एखाद्या व्यक्तीने खाल्ला, म्हणजेच त्याने 4 भागापैकी एक भाग हा खाल्ला, तर 1/4 हा झाला अपूर्णांक. म्हणजेच 4 भागापैकी एक भाग खाल्ला तर ते 1/4 ह्या अंकाने दर्शविले जाते, म्हणून याला म्हणतात अपूर्णांक. म्हणजेच जी संख्या अंश आणि छेद या स्वरूपात दर्शविले जाते तिला अपूर्णांक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अपूर्णांकाचे प्रकार बघू. अपूर्णांकाचे प्रकार. अपूर्णांकाचे मेन 3 असे प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांक. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकालाच म्हणतात प्युअर फ्रॅक्शन. दशांश अपूर्णांकाला म्हणतात डेसिमल फ्रॅक्शन. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. आता व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? जो अपूर्णांक अंश आणि छेद या स्वरूपात दर्शविला जातो त्या कुठल्याही अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतात. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? असा अपूर्णांक की जो पॉइंटमध्ये, डेसिमल पॉइंटमध्ये दर्शविला जातो त्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश अपूर्णांक असे म्हणतात. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे एक पूर्ण संख्या आणि दुसरा अपूर्णांक असा मिळून जो अपूर्णांक तयार होतो ह्याला म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे त्यामध्ये एक पूर्णांक संख्या असते आणि दुसरा हा अपूर्णांक असतो, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. ह्यालाच 1.2/5 असे रीड केले जाते. व्यवहारी अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक अपूर्णांक ह्यामध्येच त्याचं एक्झाम्पल दडलेलं आहे बघा. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे छेद अधिक, म्हणजेच अंशापेक्षा छेद हा मोठा असेल तर त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. फॉर एक्झाम्पल,
छेद हा मोठा घेतला तर 3/7 म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. छेद हा मोठा आहे अंशापेक्षा, म्हणून याला म्हणतात छेदाधिक अपूर्णांक. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अंश हा मोठा आहे आणि छेद हा छोटा आहे त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. छेदाधिक अपूर्णांकालाच प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात आणि अंशाधिक अपूर्णांकाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. मित्रांनो, अपूर्णांक या घटकावरील उदाहरणे सोडविताना आपल्याला काही टर्म्स किंवा संकल्पना लागणार आहेत. त्याच आता आपण बघूयात. सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन किंवा सममूल्य अपूर्णांक कशाला म्हणायचं? असे दोन अपूर्णांक की ज्यांच्या दोन्ही किमती समान आहेत, म्हणजेच त्यांचे मूल्य हे सारखे आहेत, अशा अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. एक उदाहरण घेते. 2/6 आणि दुसरं उदाहरण आहे 4/12. हे दोन अपूर्णांक आहेत. आता ह्या दोन्ही अपूर्णांकाला आपण सरळ रूप देऊ. 2 2, 2 6, 4 1 4, 4 12. बघा, ह्याची व्हॅल्यू आली 1/3 आणि दुसऱ्याची पण व्हॅल्यू आली 1/3. म्हणून ह्या दोन्ही अपूर्णांकाला सममूल्य म्हणजेच इक्विव्हॅलंट अपूर्णांक असे म्हणतात. आता सममूल्य म्हणजे काय? तर दोन्हींचंही मूल्य म्हणजे दोन्हींच्याही किमती कशा आहेत? सारख्या. म्हणून ह्या दोन्ही अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. त्यानंतरची दुसरी टर्म आहे ती म्हणजे लाईक फ्रॅक्शन्स किंवा त्याला म्हणतात समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक. बघा, ह्याच्या नावामध्येच आहे असे अपूर्णांक त्यालाच म्हणतात लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शन्स. बघा, समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहेत. फॉर एक्झाम्पल 4/13 आणि 4/13 आणि 7/13 ह्या दोन्ही अपूर्णांकामध्ये 13 हा छेद सारखा आहे, म्हणून याला लाईक फ्रॅक्शन्स किंवा समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. आणि तिसरी टर्म आहे ती म्हणजे भिन्नछेद अपूर्णांक. भिन्नछेद अपूर्णांक. भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन्स. अनलाईक फ्रॅक्शन्स. भिन्नछेद अपूर्णांक ह्याच्या पण नावातच अर्थ आहे. दोन्हींचे पण छेद हे वेगवेगळे आहेत आणि अशा अपूर्णांकाला म्हणतात भिन्नछेद अपूर्णांक. छेद भिन्न आहेत अशा अपूर्णांकाला म्हणतात भिन्नछेद अपूर्णांक किंवा अनलाईक फ्रॅक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, लाईक फ्रॅक्शन्स आणि अनलाईक फ्रॅक्शन्स ह्याचा उपयोग आपल्याला पुढे कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स म्हणजे अपूर्णांकाची तुलना ह्या घटकात करावयाचा आहे, म्हणून हे ह्या व्हिडिओमध्ये घेण्याचे प्रयोजन आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एका प्रकारच्या अपूर्णांकाचे दुसऱ्या प्रकारच्या अपूर्णांकात कसे रूपांतर करतात ते बघणार आहोत. सगळ्यात अगोदर व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात कसे रूपांतर करतात ते बघणार आहोत. एक एक्झाम्पल घेऊया.
3/5 ह्याचं आपल्या दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर खूप सोपं आहे. हा भागाकार करून घेऊ. 5ने 3ला भागायचं आहे. 5ने 3ला भाग जात नाही म्हणून 0 वजा 0 3 तसेच वरून घेतले 0. त्यानंतर इथे पॉईंट 5 30 0 0 ह्याचं रूपांतर आलं 0.6 म्हणजे हे रूपांतर झालं दशांश अपूर्णांकामध्ये. दुसरा प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणे. बघा एक एक्झाम्पल घेऊया. 25/3 हे एक्झाम्पल घेतलं बघा. आता ह्याचं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर ते कसं करायचं? 3ने 25ला भाग द्यायचा. 3 8 24 बाकी उरली 1. तर इथे पॉईंटमध्ये पूर्णतः भाग द्यायचा नाही. तर हा जो भागाकार आलेला आहे तो समोर लिहायचा म्हणजे 8 पूर्णांक आणि बाकीवर लिहायची 1/3. 8.1/3 हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे जो भागाकार आला तो पूर्णांक आणि बाकी भागिले जो भाज्य आहे तो भागाकाराच्या स्वरूपात लिहायचा. म्हणजे 8.1/3 म्हणजेच हा झाला त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रकार आहे बघा दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. आता बघा एक गणित घेऊया. 10.25 ह्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर विदाऊट पॉईंट ही संख्या लिहायची 1025 भागिले. आता बघा किती घरानंतर दशांश चिन्ह आहे बघा 2 घरानंतर आहे. मग 1025च्या खाली म्हणजे भागिले 1 लिहायचा आणि जितक्या घरानंतर दशांश पॉईंट आहे डावीकडून तितक्या उजवीकडून तितके शून्य द्यायचे आहेत आपल्याला. 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इकडे 2 शून्य दिले. आता बघा ह्या दोन्हींना 5ने भाग देऊया. 5 दुनी 10 5 0 0 5 दुनी 10 भाग जात नाही म्हणून 0 5 5 25. आता पुन्हा भाग द्या. 5 चौक 20 5 चौक 20 5 1 5. उत्तर आलं आपलं 41/4. हा झाला तुमचा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. चौथा प्रकार आहे दशांश अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. बघा खूप सोपं आहे. दशांश अपूर्णांक एक एक्झाम्पल घेऊया आपण. 10.25 वरचंच एक्झाम्पल घेतलं आणि त्याचं कन्वर्जन आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं आहे. पण त्यापूर्वी त्याला आधी व्यवहारित अपूर्णांकात आणा. 10/25 भागिले 100 का तर 2 घरानंतर दशांश पॉईंट आहे म्हणून इथे आपण एकावर 2 शून्य घेतलेले आहे. याला सरळ रूप दिल्यानंतर आपलं उत्तर आलं होतं 41/4. आता हा भागाकार करून घेऊया. 4 ने 41ला भागा. 4 10 40 खाली उरला 1. इथपर्यंतच आपल्याला भागाकार करायचा आहे. मग आपलं उत्तर येईल बघा. भागाकार आलेली संख्या ही पूर्णांक बाकी वरती अंशस्थानी आणि छेदस्थानी भाज्य घ्यायचं आहे आपल्याला. बघा उत्तर आलेलं आहे आपलं 10.1/4. पाचवा प्रकार आहे बघा पूर्णांकयुक्त
अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे। खूप सोपं आहे बघा। व्यवहारी अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक एक एक्झाम्पल घेऊया। 5.2/3 ह्याचा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना ह्या पूर्णांक संख्या आणि छेदस्थानी संख्या याची गुणाकार करायचा आणि पूर्णांक संख्या आणि अंशस्थानची संख्या यांची बेरीज करायची बघा। 5×15 = 17 आणि भागाकारात जी संख्या आहे ती तशीच लिहायची। हे झालं त्याचं उत्तर। 5×15 + 2 = 17/3 हे झालं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर। 6वं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर। हे पण खूप सोपं आहे बघा। 3.5/2 ह्याच्या आधी आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून घ्या। 3 दुने ह्याचा गुणाकार आणि ह्याची बेरीज। 3 दुने 6 6 5 11 छेदस्थानची संख्या तशीच 11/2 आणि हा भागाकार करून घ्या। 11ला भाग द्या। 2×5 = 10 खाली उरला 1, एकाला भाग जात नाही म्हणून वरून जर शून्य वरती कुठलीही संख्या नाही म्हणून इथे पॉईंट आणि म्हणून वरून घेतला 0। 2×5 = 10 बघा 0 0 आपलं उत्तर आलेलं आहे 5.5 दशांश अपूर्णांकात झालं कन्वर्जन। विद्यार्थी मित्रांनो बघा, एका अपूर्णांकाच्या प्रकाराचे दुसऱ्या अपूर्णांकाच्या प्रकारात रूपांतर करण्यावरती भरपूर गणिते ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेली असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा बेसिक व्हिडिओ मी आज घेतलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, समजला असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।